उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या तब्बल 160 कोटी रुपयांचा कथित शालार्थ आयडी घोटाळ्यात आता आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील शिक्षण संस्था चालक आणि राजकीय नेते संजय गरुड यांना नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकानं ताब्यात घेतलाय। त्याच्या संस्थेतील तब्बल 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार झाल्याचा धक्कादायक दावा तपासात समोर आलाय। शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला आता निर्णायक वळण मिळालंय। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असलेले जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील शिक्षण संस्था चालक संजय गरुड यांना एसआयटीनं गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलंय। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संजय गरुड यांच्या संस्थेतील 177 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा संशय तपासी यंत्रणांनी व्यक्त केलाय। या आयडींच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा तपास सुरू असून बनावट कागदपत्रे, मागील तारखेचे नियुक्ती आदेश आणि शासकीय नोंदींमध्ये फेरफार झाल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले। शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे CR नंबर 216/2026 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्यामधील आरोपी नामे संजय भास्करराव गरुड यास नातेपोते जिल्हा सोलापूर येथील एका फार्म हाऊसवरून अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक शाळांमधील बनावट शालार्थ आयडी केल्याप्रकरणी 1200 पेक्षा अधिक आरोपी निष्पन्न झालेले आहेत। घोटाळ्याची सध्याची व्याप्ती ही 160 कोटीची आहे। आतापर्यंत सदरच्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत आणि शिक्षण शाळा ज्या आहेत त्या 200 पेक्षा अधिक निष्पन्न झालेल्या आहेत। आरोपीचे शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था आहे। त्या संस्थेचा हा संस्था चालक आणि अध्यक्ष आहे। सदर शाळेतील 150 पेक्षा जास्त शिक्षकांचा बनावट आयडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले। यापूर्वी या बहुचर्चित प्रकरणात अनेक शिक्षण अधिकारी, संस्था चालक आणि इतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे। हजारो पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले असून राज्यभरातील शालार्थ आयडींची पडताळणी सुरू आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीकडून तपास अधिक वेगाने सुरू असून येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मराठी बुलेटिनसाठी रमेश साबळे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।